हॅलो, आज आपण बघणार आहोत एक व्हेज रेसिपी ब्रेकफास्टसाठीची आणि ती पण झटपट बनणारी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा मी कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे आणि मी बटाटी बॉईल करून घेतली होती आणि त्याला छोटे कट करून घेतले होते छोट्या पीसेसमध्ये। आता आपण यात घालूया गरम तेल झाल्यावरती मोहरी, त्याच्यानंतर घालूया कढीपत्ता आणि लसूण। तर लसूण आणि कढीपत्ता घातला की तो व्यवस्थित आपण तेलामध्ये भाजून घेणार आहोत। तर बघा व्यवस्थित ते लाल झाल्यावरती लसूण त्याच्यामध्ये आपण घालूया बॉईल बटाटी। त्याच्यामध्ये उकडतानाच मी थोडंसं मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं मीठ आणि हळद घालून त्याला आपण ती भाजी व्यवस्थित परतून थोडीशी शिजवून घेऊया। भाजी बनवून तयार आहे। आता इथे बघा मी ब्रेड घेतला आहे, लाल टोमॅटो सॉस आहे आणि चटणी आहे। त्याच्यामध्ये मिरची आणि कोथिंबीर, थोडीशी लसूण लावून मी वाटून घेतली आहे। आता हे ब्रेडला आपण लावणार आहे। आता तुम्हाला किती स्पायसी पाहिजे त्याच्यानुसार लावायचं आहे, कारण ते तिखट आहे चटणी असल्यामुळे। त्याच्यानंतर याच्यावरती आपण लावणार आहोत बटाट्याची भाजी। आता तुमच्या लक्षात आलं असेल की बटाट्याची भाजी बनवताना मी त्याच्यामध्ये मिरची का नाही टाकली ते, आणि हे आता प्रॉपर ह्याला लावून घ्यायचं आहे ब्रेडला। नंतर दुसरा ब्रेड घ्यायचा आहे, त्याच्यावरती आपण लावून घेणार टोमॅटो सॉस, म्हणजे त्याला एक तिखट आंबट छान अशी टेस्ट येते। तर प्रॉपर त्याला आपण जास्त टोमॅटो सॉस लावला तरीही चालेल, तो लावून त्याला एकावर एक असं चिकटून घ्यायचं आहे। चला तर मग आता मी असेच बाकीचेही ब्रेड बनवून घेते। आता हे तर आपण तिखट बनवलं आहे, जे आपण छोटी मुलं घरात असतील तर ते खाऊ शकत नाही। तर माझ्या घरातही रियांश आहे, तर त्याच्यासाठी मी आता तिखट न बनवता डायरेक्ट ब्रेडवरती भाजी लावणार आहे। आणि दुसऱ्या ब्रेडवरती आपण सॉस लावू शकतो जर मुलं खात असतील तर, पण रियांशलाही सॉस जास्त आवडत नाही, त्याच्यामुळे मी थोडाच सॉस ब्रेडवरती लावणार आहे। आता हे ब्रेडचं बनवून रेडी आहे। आपण याला आता बटर लावून थोडंसं फ्राय करूया, म्हणजे आपल्याला ब्रेड फ्राय केले थोडेसे की क्रिस्पी लागतात। तर चला तर मग आता आपण हे सगळं फ्राय करून घेऊया। हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही साईडने आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत। ही रेसिपी झटपट बनणारी आहे आणि टेस्टी आहे, तर तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत।